आज तुमचं स्वागत आहे. आज आपण 26 जानेवारीचा ब्लॉग बनवत आहे. ते पण माझ्या एंडिंगला माझ्या स्कूलचा बी तुम्हाला व्ह्यू दाखवतो की कोणत्या स्कूलमध्ये. तर माझी स्कूल तुम्हाला माहीत असेल की माझी स्कूल कोणती आहे. माझी स्कूल आहे केंद्रीय विद्यालय आणि आपण आज स्टेडियम पासून ते केंद्रीय विद्यालय रेल्वे डिव्हिजन एअरपोर्ट रोडपर्यंत आपण जाणार आहोत. तर तुम्हाला मी सांगतो की आज आपण 26 जानेवारी काय काय व्ह्यू, काय काय कुठं कुठं काय काय कार्यक्रम बघितले, कुठं कुठं काय काय झालं, कोणता कोणता प्रोग्राम होता आज नांदेडमध्ये. नांदेडच्या लोकांना तर माहीतच असेल की आज आपण आपल्या नांदेडमध्ये कुठे कुठे प्रोग्राम होता. तसंच आज आपण सांगत आहोत की मस्त व्ह्यू बघितला आम्ही आपल्या यशवंत कॉलेज रोड पासून. आम्ही बघा भाग्यनगरला गेलो, भाग्यनगर पासून टर्न घेतला आनंदनगर पासून आम्ही गेल्या बघा कुठे गेल्या बघा सगळ्यांना माझ्या काही लोकांना सगळ्याला सांगू का मधून वरी गेल्या. सगळ्याला माहित आहे माझ्या लाडक्या बहिणीला पण की तर सोमवारी सगळ्यांनी शिवमंदिरापाशी जातात, सगळेजण पाया वगैरे पडतात. शिवमंदिरापासून आम्ही एअरपोर्ट रोड वर गेल्या, एअरपोर्ट रोड पासून आम्ही टर्न मारला. त्याच वेळेस मला आमचे काही फ्रेंड्स भेटले. खूप वर्षानंतर आमची बॅच संपली 2018 मध्ये. त्यावेळेसचे आम्हाला क्लासमेट वगैरे भेटले. मग आम्ही आमच्या रेल्वे डिव्हिजन मध्ये एकच गेलं. माझ्यासोबत माझा फ्रेंड पण होता. ते माझा ब्लॉग वगैरे ते शॉर्ट्स वगैरे घेतले त्यानं. ते मी तुम्हाला यूट्यूब शॉर्ट्स मध्ये टाकेल, ते पण तुम्ही चेक करू शकता. मग आम्ही मध्ये गेलो स्कूलमध्ये. आर्मी कॅम्प होते, आर्मीचे बी खूप लोक आले होते, रेल्वे डिव्हिजनचे होते. डीआरएम सरला पण बघलं आम्ही. तिथं नवीन डीआरएम सर आले. ते मी काय बघितलं नव्हतं, त्याला दिवस झालं. मला काय एवढी आयडिया नव्हती की ते सर नवीन आहेत की जुने आहेत. मग आम्ही तिथं बघल्या, त्यांचं परेड वगैरे बघल्या. मग आम्ही आमच्या स्कूलमध्ये व्हिजिट केलो आणि स्कूलमध्ये आम्हाला भरपूर काही पुराणे सर वगैरे भेटले. त्यांना आम्ही खूप काही गोष्टी केल्या. काही लोकांनी तुम्हाला विचारलं की भाई तू स्टडी सोडून काय ब्लॉगिंग वगैरे सुरू केला का, युट्यूब वगैरे केला का. हो सर म्हटलं. तिथं काही आपल्याला सबस्क्रायबर भेटले आपले. खूप काही नवीन नवीन गोष्टी चेंजेस झाल्या स्कूलमध्ये. नवीन स्कूल ओपन केली. आता तिथं जाता होत नाही आपलं, पण आपले खूप कामं वगैरे राहतात. आपण आपल्या डेलीच एक रुटीन आपलं राहते की आपल्याला काय कामं करायची काय नाही. भरपूर काही गोष्टी राहतात. काही पोरं स्टंट वगैरे करत होते, फटाके वगैरे फोडत होते. आम्ही तिथं मग आमच्या स्कूलमध्ये गेल्या. स्कूलमध्ये सरला खूप काही गोष्टी बोलल्या, त्यांच्याकडून काही कामाच्या गोष्टी विचारल्या आणि सर लोकांनी पण खूप शाबासकी दिली की काहीतरी आमचा स्टुडंट ब्लॉगिंग वगैरे करते, पण त्यांचा पण सपोर्ट आहे. टीचर्स वगैरे बोलल्या आणि आमचे तुलसीराम भैया भेटले. पुरा आम्ही लहान होत्या त्या टायमाचे जी होते त्या स्कूलमध्ये, म्हणजे हे जे सिक्युरिटी एजन्सीमध्ये होते ते भेटले. काही मावशी लोकही भेटल्या. त्यानं पण आम्हाला खूप काही गोष्टी बोलल्या. मग आम्ही तिथं नाश्ता वगैरे केला. स्कूलतर्फे आम्हाला दिला होता 26 जानेवारीचा दिला होता नाश्ता वगैरे. आणि तुम्हाला तर माहिती आहे 26 एप्रिलला पण मला बड्डे आहे. 26 एप्रिल आणि 26 जानेवारी मला खूप आवडते. कसं आहे 26 जानेवारीला तुम्हाला तर माहितीच आहे काय असते, आणि 26 एप्रिलला माझा बड्डे आहे. ते माझ्या फ्रेंड्स वगैरे माहीत आहे त्यांना की या दोन दिवशी काय एवढा एक्साइटमेंट मध्ये राहतो. तरी पण हे तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे की मला पण आपल्या नांदेडमध्ये काय काय आहे काय काय नाही. आणि मी नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करतो. काय काय माझ्या दोस्त, माझे भाई, माझे फ्रेंड्स, माझे नांदेडचे काही भाऊ, त्यांना मी व्ह्यू दाखवतो आणि त्यांना म्हणजे रस्ते सांगतो की भाई इथं इथं तुम्ही जाऊ शकता, काय काय बघू शकता. म्हणजे कुठून तुम्हाला कोणत्या एरियामध्ये शॉर्टकट न जाऊ शकता, कुठं काय स्पॉट आला, कोणता फोटो शूट. कसं एक फोटोग्राफर पण आहे, फोटोग्राफर पण करतो. मग तुम्हाला हिडन स्पॉट काय काय दाखवतो. काय काय कपल भेटतात, ट्रेन बसतात वगैरे, त्यानं ते विचारतात तुम्ही ब्लॉगिंग करता काय, फोटोग्राफी काय काय असे असे स्पॉट पण आहेत की तिथं मी फोटो व्हिजिट करतो. तर मला म्हणतात
की भया आमच्या तुमच्या व्हिडिओ वगैरे खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. आज आपण म्हणून तर 26 जानेवारीचा आम्ही मॉर्निंग 4 AM पासून आम्ही फिरत आहोत. खूप काही व्हिडिओ शूट्स केले, हायलाईट्स काढल्या आणि फोटो वगैरे क्लिक्स केल्या. ते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला बी बघू शकता 26 रोहित म्हणून. ते माझं इंस्टाचं पेज आहे, त्याच्यामध्ये त्या गोष्टी सर्व बघू शकता. माझ्या इंस्टाच्या बायोमध्ये बी आहे आणि आणि आपलं यूट्यूबच्या बी बायोमध्ये माझी इंस्टाग्रामची आय डी आहे. तिथं तुम्ही चेक करू शकता की म्हणजे इंस्टावर मी काय काय हायलाईट्स वगैरे करतो, PM वगैरे करत राहतो. सगळं काय काय गोष्टी ते मी करत राहतो. म्हणून मला वाटते की काहीतरी तुम्हाला न्यू दाखवायला पाहिजे. आणि ऑफकोर्स कसं काय की आपल्या नांदेडच्या भाई लोकांसाठी म्हणजे जिवलग मित्र आहे, म्हणजे तुम्ही मुलं जास्त तर 11वी 12वीची मुलं त्याला जास्त या गोष्टीचं बघायचा इंटरेस्ट राहते की ब्लॉगर्स काय करतात. तुम्ही मला एक मुलगा आला त्या हिशोब मला विचारत होता भैया तुम्ही ब्लॉगिंग घेतला काय, कॅमेरा घेतला काय, मला पण बनायचं. तू आधी थोडं मोठं होय, काही हे कर, मग तुला सांग. तुला तुझे घरचे बी समजून घेतात की काही गोष्टी करायच्या काय नाही. आधी तू तुझं स्टडी कंप्लीट कर म्हणलो, मग तू कॅमेरा घे, थोडा मोठा तर होई म्हणतो. नंतर तुला हे म्हणजे समजायला तर पाहिजे ना, म्हणजे मोबाईल वगैरे कसं काय की नांदेडमध्ये खूप ब्लॉगर्स आहे, खूप जण रायडिंग करतात. तर मी तर रिव्ह्यू 160वर करतो. म्हणजे मी खूप 2-3 मित्र आहेत त्यांच्याकडे मोठमोठ्या बाईक्स आहेत. त्यानं पण मला सांगितलं, माझे मित्र आहे 2-4 अजून यूट्यूबर आहे, त्यांचे जास्त सबस्क्रायबर वगैरे म्हणजे त्यानं चांगला त्याचा ग्रोथ करतात. त्यानं मला सांगितलं की असं नाही तसं कर, तसं होते, असं काय काय शिकू शकता आपण यूट्यूबनं, काय काय सर्च करू शकता. खूप काही गोष्टी राहतात. ते फक्त आपल्याला जीत पाहिजे की आपल्याला काय करायचे काय नाही. असंच कोणी पण म्हणलं की नाही की याला करते मी करतो, ते जीत अंगात राहायला पाहिजे ना आपल्या की आपण काय करू शकता त्या व्हिडिओ माध्यमातून. आपण काय लोकायला दाखवता, काय आपण लोकांना शिकवता की त्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला व्ह्यू, चांगले स्पॉट्स, प्री वेडिंग करायला किंवा फोटोशूटला, कवर सॉन्ग, बघा काही गोष्टी आहेत आपल्या. आपण आपल्या नांदेडला एक्सप्लोर केलं पाहिजे. आपल्या नांदेडमध्ये किल्ले वगैरे आहे, गुरुद्वारा आहे आपल्या नांदेडमध्ये. हिंदी चादर आपला कालच किती मोठा हे केलेला प्रोग्राम आपल्या नांदेडमध्ये. खूप काही गोष्टी झाल्या तिला. CM वगैरे आले, पवन कल्याण आले होते, महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर पण आले होते. खूप काही आपल्या नांदेडामध्ये मोठाली प्रोग्राम्स होतात, मोठमोठ्या फेस्टिवल्स होतात. प्रत्येक रिलीजनला आपण सपोर्ट केला पाहिजे आणि प्रत्येक रिलीजनचे फेस्टिवल आपण साजरे केले पाहिजे. हा आहे की नाही, तेच म्हटलं मी माझ्या मित्राला वगैरे मागत बसलेला आहे. त्यानं मला बोलत आहे की काय झालं, त्यांना बोलते करत आहे, तेच बोलत आहे. तर आपण आता आपला व्ह्यू बघू. बघा तुम्ही काय काय आपण बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.